21 वर्षात बदल्यांची सिल्वर जुबली साजरी केलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या व्याख्यानाला वाईमध्ये अलोट गर्दी. तत्पूर्वी वाईच्या लोकमान्य टिळक ग्रंथालयाला दिली भेट. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. वाईच्या वसंत व्याख्यानमालेच्या 110व्या वर्षीच्या व्याख्यानाची सांगता सत्ताधाऱ्यांसमोर न झुकणाऱ्या IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या समाज आणि नैतिकता आजची वास्तवता याविषयीच्या व्याख्यानाने झाली. गुरुवार दिनांक 21 मे रोजी सायंकाळी 6 वाजता तुकाराम मुंढे यांनी लोकमान्य टिळक ग्रंथालयाला भेट दिली. मनमोकळेपणाने संवाद साधत ग्रंथालयाच्या कामकाजाचे कौतुक केले. स्वच्छ प्रतिमेच्या या अधिकाऱ्याच्या आगमनाने समस्त जनसमुदाय भारावून गेला. उमदे व्यक्तिमत्व, प्रामाणिकपणा, भारदस्त आवाज आणि आत्मविश्वास असे आधुनिक काळातले संत तुकाराम उपस्थितांनी अनुभवले. कोणताही सत्कार न स्वीकारणारे असे हे संधी अधिकारी अलोट गर्दीने याची देही याची डोळा प्रत्यक्ष पाहिले. उपस्थितांमध्ये दिशा अकादमीचे प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम यांची विद्यार्थ्यांसह हजेरी होती. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष चिंतामणी केळकर, उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, कार्यवाह भद्रेश भाटे, सहकार्यवाह माया अभ्यंकर, अनुराधा कोल्हापुरे यांची उपस्थिती होती. जर हो पॉझिटिव्ह असतील तर तो निर्णय मी बिनधास्तपणे घेतो. त्याचे परिणाम मला काहीही भोगावे लागले तर त्याचप्रमाणे आज चालला आहे. कृष्णाची सर्वात महत्वाची स्टेप होती की त्यांनी तो नियम बनवला. की माझ्या राज्यामध्ये परस्त्रीवरती जर कोणी वेगळ्या अँगलने बघितलं त्यांना देहदंडाची शिक्षा केली जाईल. आणि फक्त ते लिहिलं नाही तर त्यांच्या स्वतःच्या आमारामाला ज्यांनी असा काही प्रयत्न केला त्यांना त्यांनी देहदंडाची शिक्षा दिली. याला म्हणतात नैतिकता. आणि हीच नैतिकता त्यांनी नियमामध्ये आणली आणि त्याच्या दृष्टीनं राज्य केलं. म्हणून ते हिंदवी राज्याचे संस्थापक झाले. म्हणून त्यांना आपण ग्रेट म्हणतो. ग्रेट फक्त त्यांनी जॉग्राफी किंवा किल्ले जिंकले, संपत्ती गोळा केले म्हणून त्यांना मोठे राजे मिळत नाही. ते वेगळे का ठरले? ते यासाठी ठरले. त्याच जन्मभूमीत आज आपण आहोत आणि आपण मात्र तीच नीतिमत्ता खुंटीला बांधून ठेवलेली आहे. ती कधीतरी वाचनासाठी आणि बघण्यासाठी योग्य वाटते, आचरणामध्ये मात्र आपल्याला त्याची अडचण होते. हा जर आपण या दृष्टीने चाललो असो तर आपली खूप मोठी अधोगती झालेली आहे. याच्यावरती तुम्ही मी सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. ते आपण कधी करणार आहोत का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे, मी विचारला पाहिजे, आपण सर्वांनी विचारला पाहिजे. आणि त्याच्यावरती फक्त न विचार न करता थांबता त्याच्यावर अंगीकार करून पुढे गेलेला पाहिजे. ही परिस्थिती आज असते. आणि म्हणून शिवाजी महाराजांचे खरे आपण वंशज म्हणत असो. आपण हिंदवी स्वराज्य आपल्याला खरोखर चांगलं स्थापन करायचं असेल, हिंदी नव्हे, हिंदवी स्वराज्याचा अर्थ असा आहे सगळे धर्म समान, स्त्री पुरुष समान, सगळ्यांना न्याय. आणि ज्या राज्यात कोणत्याही शेतकऱ्याच्या शेताच्या भाजीच्या देठालाही हात लावला जाणार नाही ते राज्य म्हणजे हिंदवी राज्य. उदाहरण देऊन जातो. आपण सातारा जिल्ह्यामध्ये आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रात आले. आपण त्याला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतो. त्यांनी इंडिपेंडन्स जे खरं स्वराज्य कसं असावं हे शून्यातून निर्माण केलं. ते आपले आदर्श आहे. शीत चांगली गोष्ट. आपल्याला जर इतिहास काही जणांनी वाचला असेल किंवा स्टोरीमधून ऐकलं असेल, 17व्या शतकाच्या मध्यार्थात सर्वसाधारणपणे 1654च्या आसपास त्यांनी कल्याण भिवंडी हे जिंकण्यासाठी त्यांचे सरदार पाठवले. त्यांनी कल्याण भिवंडी जिंकलं. ते एका दुसऱ्या रुलरकडे होते, दुसऱ्या राजाकडे होते. आता त्या राजाला तुम्ही हिंदू मुस्लिम अशा अँगलने बघू नका. ती राजेशाही होती.
कुणाच तरी इतर राज्य होतं तसं तिथे त्यांचं राज्य होतं. त्यांच्या काळात तो कल्याण भिवंडी हा प्रांत होता त्यांच्याकडे होता. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नाही याप्रमाणे त्यांचं राज्य वाढवायचं होतं, हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं होतं. म्हणून त्या दृष्टिकोन त्यांचे जे इन्चार्ज होते त्यांना पाठवलं. त्यांनी कल्याण भिवंडी जिंकलं आणि त्यावेळेसच्या प्रथेनुसार त्यांनी तिथला खजाना म्हणजे आज ट्रेझरी म्हणतो तो आणला. काय त्याच्या प्रथेनुसार त्या राजाची सून, सुंदर सून नजराणा म्हणून राजासाठी भेट देण्यासाठी आली. त्यावेळेस ती प्रथा होती, त्याच्यात वेगळं काही नव्हतं. म्हणजे त्यांनी असं वेगळं चुकीचं केलं का नाही, अगदी नियमानुसार बोट ठेवून नियम होता. एखाद्या राज्य जिंकलं तर तिथलं पूर्णपणे संपत्ती आणि तिथल्या काही स्त्रिया राजाला देणगी म्हणून आणल्या जायच्या आणि राजाला देणगी म्हणून द्यायचं, भेट म्हणून द्यायचं. त्यांनी आणली राजासमोर ती सुंदर स्त्री उभी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 मिनिट विचार केला. काय केलं त्यांनी? 2 मिनिट विचारानं विराम दिला. मी जे मगापासून सांगण्याचा प्रयत्न की विराम म्हणजे काय, विराम काय, हे योग्य अयोग्य, नियमानुसार योग्य होतं. त्यावेळेस तीच प्रथा होती, प्रत्येक राजा तसंच वागत होता. त्यांनी काही केलं असं तर वेगळं काही नाही आहे, चुकीचं तर काही नाही आहे. पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी तो विराम दिला आणि स्वतःला प्रश्न विचारला, हे जे करतोय ते योग्य करतोय ते अयोग्य करतोय. आणि त्यांना ते अयोग्य वाटलं आणि त्याच्यानंतर ते बोलले. काय बोलले? अशीच असती माता आमची सुंदर रूपवती, अशीच असती माता आमची सुंदर रूपवती, आम्हीही झालो असतो. नाही कुणाला माहिती वदले छत्रपती.